ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूच्या नावाला मान महिमा देतो. मोठं काम प्रभू या दिवसामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये करत आहे. पुष्कळ लोकांचं परिवर्तन करणारं देवाचं वचन आहे, की ताकद आहे त्याच्यामध्ये. शास्त्र सांगतं की त्याचं वचन काम केल्याशिवाय कधीच माघारी येत नाही. ते काम करतं बरं का. आणि देव वचनाच्या द्वारे लोकांशी बोलतो, त्यांची भेट घेत असतो. देवाचं बोलणं अद्भुत असतं. पुष्कळ लोक देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना सगळं आवडतं, पण देवाचं बोलणं त्यांना आवडत नाही. दुसऱ्या भाषेमध्ये प्रभू जे वचनातनं बोलतो ना, ते बोलणं त्यांना पसंत नाही. परंतु देव जे बोलतो त्याच्या बोलण्यामध्ये सूचना असतात, त्याच्या बोलण्यामध्ये जीवनाची पुनर्बांधणी असते. त्याच्या बोलण्याच्या द्वारे जो विस्कळीतपणा जीवनामध्ये आला त्याची पुनर्स्थापना केली जाते. म्हणून देवाचं बोलणं फार महत्वाचं आहे. आणि आज आम्ही देवाच्या बोलण्याची ताकद जाणून घेणार आहोत. देवाला बोलायला आवडतं बरं का. म्हणून आम्ही पाहतो की एदेन बागेमध्ये देवानं आदाम स्थापित केला, तर तो त्याच्याशी बोलायला येत होता. देवाला एकटं राहायला नाही आवडत. त्याला वाटतं की त्याच्या लोकांशी संपर्क करावा, त्यांच्याशी बोलाचाली करावी आणि त्याच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगावा. म्हणून तर आम्ही पाहतो की सदोम गोमोराचा नाश करण्याच्या अगोदर तिथं असं लिहिलं की देवानं अब्रामाला ती गोष्ट सांगितली. म्हणजे देवाला आपल्या मनातल्या गोष्टी कुणाला तरी सांगायच्या असतात. मग त्याच्यामध्ये कुणाला तरी आरोग्य असतं, कुणाच्या घराची जी पडझड झाली ती पडझड स्थिर करण्याचं काम केलं जातं. मला आठवतं की मी ज्यावेळेस भुसावळमध्ये आम्ही मार्केटमध्ये फिरत असताना, चल म्हटलं भुसावळचं मार्केट फिरू. मग त्याला घेऊन गेलो आणि मार्केटमध्ये फिरायला लागलो. आणि फिरता फिरता एक सिस्टरचा मला कॉल आला आणि ते सांगायला लागले की पास्टर, तुम्ही एक संदेश यूट्यूबवरती दिला होता आणि त्या संदेशामध्ये बोलता बोलता तुम्ही असं म्हटलं होता की एक बहीण या ठिकाणात यूट्यूबवरून मला पाहत आहे आणि ती आपल्या मुलाच्या समस्येनं इतकी पीडित झालेली आहे, तिचा आधार तुटला, तिचं अंतःकरण अस्वस्थ आहे आणि आपल्या मुलासाठी ती अंतःकरणात ओरडून रडून प्रार्थना करत आहे. आणि म्हटली नेमकं ते बोलल्याबरोबर जाणीव झाली की देव माझ्याशी बोलत आहे. आणि तिने सांगितलं की मला प्रार्थनेची फार गरज आहे. माझ्या मुलाचं लग्न होऊन 3 महिने झाले. त्यानंतर मग सुनीला चेकअप केलं तर ती HIV पॉझिटिव्ह निघाली. आता मला भीती वाटली, माझ्या मुलाचं कसं होणार. असतो तुम्ही प्रार्थना करा. एका आईला तिच्या मुलाला वाचण्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. सांगण्याचं तात्पर्य, देव कधी कोणाशी कसं बोलेल सांगता येत नाही. माझा विश्वास आहे 100% तो मुलगा क्युअरच असणार आहे. कारण देव बोलतो त्यावेळेस ते करतोच. देवाला बोलणं आवडतं, त्याला रिपेअर करायला आवडतं. आणि म्हणून परमेश्वराच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करणारे लोक आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी सोसतात. त्याचं बोलणं कधी कधी कठीण असतं. काही वेळेस त्याचं बोलणं आम्हाला पचत नाही, रुचत नाही. त्याच्या बोलण्यामध्ये ताडण असतं, त्याच्या बोलण्यामध्ये दोष दाखवणं असतं, त्याच्या बोलण्यामध्ये कधी कठोरपणा असतो, कधी कधी त्याच्या बोलण्यामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये वेदना होतात, कधी कधी प्रेमाचे झरे फुटतात, कधी कधी त्याच्या जखमा सुद्धा बोलण्यानं बऱ्या केल्या जातात. आणि प्रभूला आज आम्ही देव काय बोलत आहे या विषयी ऐकणार आहोत. देवाचं बोलणं फार महत्वाचं आहे. काल एका बहिणीनं मला फोन केला आणि ती बहीण फोन करून सांगत होती, पास्टर मी कसं तुमच्याशी बोला मला समजत नाही, परंतु माझ्या भावना तुम्ही समजून घ्या. आम्ही पवित्र शास्त्र वाचलं, अभ्यास केला, वर्षानुवर्ष त्याचं मनन केलं, परंतु एवढं सुंदर पवित्र शास्त्र अजूनपर्यंत आम्हाला कधी कळालं नव्हतं. परंतु आता ते आम्हाला समजत आहे. आम्हाला अलिशा एलिया माहित नव्हता, पण अलिशा एलियाची स्टोरी माहितीये की अलिशा म्हणतो, प्रभू आपल्यामध्ये असणाऱ्या आत्म्याचं दुप्पट सामर्थ्य मला दे. आणि ते काय म्हटले माहितीये का, पास्टर
आम्ही एलियाला अलिशाला पाहिलं नाही, पण तुमच्या रूपानं आम्ही अलिशा पाहत आहोत. का तर देवानं दुप्पट सामर्थ्य तुमच्यामध्ये वचनाचा उलगडा करून आमच्यातल्या चुका, आमच्यातले दोष, आमच्यातल्या कमतरता आणि आम्ही देवाच्या जवळ येण्यासाठी कशा पद्धतीने वचनाचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं हे इतकं सुंदरपणे देवाचं वचन आमच्यापर्यंत येत आहे. आणि याच्याद्वारे आम्ही परिपूर्ण बनलं जात आहोत. पूर्ण होण्याचं काम देवाचं वचन आमच्यासाठी करत आहे. ते ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं. एवढं श्रम आपण करत आहोत, रात्रंदिवस लोकांसाठी अश्रू गाळत आहोत, लोकांसाठी प्रार्थना करत आहोत, प्रभूचं वचन पोचावं याच्यासाठी दिवस रात्र जे आम्ही खटपट करत आहोत, त्याच्यानं लोक बदलत आहेत. मोठं संजीवन महाराष्ट्रामध्ये येत आहे, मंडळांमध्ये संजीवन येत आहे. पुष्कळ पाळक लोक त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये प्रभू त्यांना वापर करून सांगताना ते मला, पास्टर आम्ही तुमचा संदेश लोकांपर्यंत घेऊन जातो. तुमचा संदेश, त्या संदेशाच्या द्वारे लोकांच्या अंतःकरणामध्ये काम होतं आणि ते सांगताना आनंदून जातं की खरोखर देव, संदेश माझा नाही, संदेश देवाचा आहे. देव बोलत असतो. वाचूया मी देवाचं बोलणं, देवाच्या शब्दाची ताकद, असं टायटल लिहू शकता. जेव्हा देव बोलतो तेव्हा, ऐका, जस आम्ही बोलतो त्यास काही ना काहीतरी घडलं जातं. बरेच वेळा म्हणतो नाही का, तो बोलला की आता वाद निर्माण. काहींच्या बोलण्यामध्ये शांती असते, ते बोलतात आणि त्याचं समंजसपणाचं बोलणं, जसं योबा संबंधानं म्हटलं की तुझ्या शब्दाकडे माझे कान लागलेले आहेत. योग ज्यास बोलतो त्यास त्याच्या बोलण्यामध्ये सांत्वन आहे. तसं देव सुद्धा काहीतरी बोलतो. ऐका, संदेश तुमच्याकडे येत आहे ना, हे देवाचं बोलणं आहे. जास्त देव बोलतो त्या 100% काहीतरी घडतं. पण बऱ्याच लोकांना देवाच्या बोलण्याची ताकद माहित नाही. म्हणून आम्ही पाहतो की ज्या शमूएल बाळा संती देव बोलत होता, त्यास एली याजक निजला, तो देवाचं बोलणं ऐकायला गेला नाही. पण शमूएलला तो सांगतो, जा आणि म्हण, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. छोट्याशा बाळाला त्याने पाठवलं, जा, तुझ्याशी देव बोलत आहे. मग देव एवढं तातडीचं बोलत आहे आणि त्यानं त्या शमूएलला सांगितलं की ज्या देव तुझ्याशी बोलेल तर तू मला सकाळी येऊन सांग काय देव तुझ्याशी बोलला. पण त्याला असं नाही वाटलं की देव काय बोलतो जाऊन मी ऐकावं आणि माझ्या जीवनामध्ये माझी सुधारणा करावी. असंच आहे बऱ्याच वेळा देव आमच्याशी बोलतो, परंतु बोलताना जसं एली याजकाला वाटलं तो शमूएलाशी बोलत आहे, माझ्याशी नाही बोलत. प्रॉब्लेम एली याजकामध्ये होता. देव सगळ्यांशी बोलतो, पण आम्हाला वाटतं ते शमूएलासाठी बोलणं. तसा संदेश हा व्यक्ती एका व्यक्तीसाठी नसतो, तो सगळ्यासाठी असतो, कारण ते देवाचं बोलणं असतं. आणि देवाचं बोलणं नेमकं तुमच्या जीवनात काय कमी आहे. जर तुमच्याकडे लेकरं नसतील लेकरा संबंधानं बोल, नोकरी नसेल नोकरी संबंधानं बोले, तुमच्याकडे लेकर असेल, नोकरी असेल, पती असेल, पत्नी असेल, सगळं तुमच्याकडे आहे. पण तुमच्या जीवनामध्ये देवाला स्थान नसेल तरी पण देव बोलतो, कारण देवानं सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आणि कशासाठी दिलं माहिती का, तुम्ही जास्त देवावरती प्रेम करावं याच्यासाठी. तुम्ही जगामध्ये आपलं जीवन व्यतीत करावं, तिथंच कुठंतरी पडावं आणि जगामध्ये जाऊन आपल्या जीवनाला खर्च करावा याच्यासाठी देव बोलत नाही. मग देवाला बोलावं लागतं. वाचा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय 1 ते 4 वचन. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय 1 ते 4 वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देवानं प्रकाश पाहिला, तो चांगला आहे. देवानं प्रकाश व अंधकार एकमेकांपासून वेगळं केलं. प्रकाश आला, दिवस, अंधकाराला रात्र म्हटलं, संध्याकाळ झाली, सकाळ झाली. हा पहिला दिवस. आता ऐका, पहिलीच गोष्ट, देव बोलतो त्यास आकार प्राप्त होतो. आमेन म्हणाल का? फार सुंदर आहे बरं का. आज त्यास तुम्हाला देवाचं बोलणं समजेल ना,
तुमचे विचार बदलून जाणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचं जे रहस्य ते समजून जाणार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी जे घडलो किंवा जे जीवन मी जगत आहे हे जगणं आणि माझ्यासाठी योग्य नाही, मला जगूशी वाटत नाही. आज सकाळीच एक तरुण सतत मला फोन करत असतो आणि तो सारखा रडत असतो. आज सकाळी पण त्यानं फोन केला आणि सुरुवातीला सगळं चांगलं बोलला. पास्टर, त्याच्या मनक्यामध्ये मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि मग बरेच वर्ष तो बेडवरती पडलेला होता. सारखा सांगायचा, पास्टर ॲटलिस्ट मला चालता येण्यासाठी शक्ती यावी, प्रभूनं मला त्यातनं बाहेर काढावं. प्रार्थना करायचो, देवा याचं रडणं थांबव, याचं रडणं थांबव. मग आज सकाळी त्यांनी सांगितलं, आता मी उठून चालायला लागलो, आता फिरत आहे, मला चालण्यासाठी उभं राहण्यासाठी प्रभूनं शक्ती दिली. पण अजून का रडत होता माहिती का? माझा केअरटेकर माझा फोन उचलत नाही म्हणून रडायला लागला. मला सुसाईड करूशी वाटते, मरावंसं वाटतं. चालता येत नव्हतं तेव्हा पण मरावंसं वाटत होतं, आता पण त्याला मरावंसं वाटतं. म्हणजे कधी कधी जे आकार विरहित जीवन आहे ना, आणि ते आकार विरहित जीवन आम्हाला असं वाटतं की हे काय काय शब्द वाचावर होते, फार सुंदर. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. कधी कधी देव आम्हाला शून्य बनवून ठेवत असतो. आमचं जीवन कधी कधी शून्य असतं. मनोज तिलोरी ही व्यक्ती ज्या जन्माला येते ना, जन्माला आल्यावर माझ्याकडे माझं भविष्य नसतंच. एक परिवार, त्या परिवारामध्ये माझं आणि जे माझं वावरणं आहे किंवा त्या परिवारामध्ये राहत असताना ज्या परिवारात मी राहतो त्या परिवारातलं माझं अस्तित्व शून्य असतं. कोणाची ओळख नसेल, अंधकारमय भविष्य. जसं तिथं लिहिलं की सगळ्या पृथ्वीवरती अंधकार होता, तसं आमचं जीवन हे अंधकारमय जीवन असतं, निर्माण केलं त्यावेळेस. आत्ताच्या सिच्युएशनला कदाचित तुमचा परिवार, तुमचं जीवन याच्यामध्ये तुम्हाला सगळा अंधकार दिसेल. तुमचं भविष्य अंधकारमय, तुमच्या लेकरांसाठी सगळा अंधकार असेल. एखादा व्यक्ती नोकरीसाठी स्ट्रगल करत असेल, त्याला तिकडे अंधकार दिसत असेल. एक व्यक्ती परिवाराची बांधणी करण्यासाठी प्रयत्न करत असेल, तो देवालाच देतो की दोष देतो आणि म्हणतो, प्रभू माझा परिवार त्याला आकार कधी प्राप्त होणार. थांबा, आज तुमच्या परिवाराला आकार नाही, आज तुमचं जीवन अंधकाराचं जीवन आहे. आता एक दिवशी देव तुमच्यासाठी बोलणार, 100%. तुमच्यासाठीच बोलणार बरं का. आणि ज्या देव बोलायला सुरुवात करतो, असं लिहिलंय, मला इतकं आवडलं ते ना. म्हटलं देवा, म्हणून तो शमूएल म्हणतो, बोल देवा तुझा दास. प्रत्येक रविवारी भावना काय असली माहिती पाहिजे का? जर अंधार आहे ना, तर देवाच्या बोलण्यानं प्रकाश येणारच आहे ना, 100%. कुठंतरी तुमचा शब्द देव तुमच्या जीवनामध्ये अंधकार पाठवतो याच्यासाठी की तो म्हणतो माझ्या बोलण्याची ताकद तुला समजली पाहिजे. मी बोलेल, आणि ज्यास मी बोलतो ना त्यास अंधकार आपोआप आपली जागा सोडतो. देव बोलला, अंधकार काय लिहिलो? आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनदीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. देवाचा आत्मा. कधी कधी तुम्ही शून्य अवस्थेमध्ये असता. शून्य अवस्था तुमच्यासाठी अतिशय चांगली आहे, काळजी करू नका. हे कदाचित तुमच्यासाठी धोकादायक किंवा तुमच्यासाठी निराशेचं कारण बनलं असेल, आणि त्या निराशेचा सामना करत असताना तुम्हाला असं वाटत असेल की या अवस्थेमधनं मी बाहेर पडू शकणार नाही. पण एक समय असा येणार की त्या समयामध्ये देव बोलायला सुरुवात करणार आणि शून्य अवस्था बदलायला सुरुवात करणार. शून्य अवस्था बदलायला सुरुवात करणार. शून्य अवस्थेकडे पाहत तुमचा विश्वास असला पाहिजे की देवाचा आत्मा जलाशयावर तळपत आहे, म्हणजे 100% काहीतरी होणार आहे. मंडळी, त्याच्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे, तुम्ही जर म्हणता की मंडळीमध्ये पवित्र आत्मा काम करत आहे, तुम्हाला जर वाटतं की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जगामध्ये काम करत आहे, मग पवित्र आत्मा शांत राहण्यासाठी मुळीच नाहीये.
आज जे तुम्ही गीतं गायली, आराधना केली, जल्लोष केला, पवित्र आत्म्यानं मोकळीकता तुम्हाला दिली, मोकळीकतेनं तुम्ही उपासना केली. आता देव बोलणार आहे. आणि कशासाठी देव बोलणार आहे माहिती का? तुमच्या घराला, जीवनाला आकार यावा, शून्य अवस्था निघून जावी, शून्य अवस्था घालवून टाकावी. ज्या शून्य अवस्थेमध्ये तुम्ही आहात, ज्या देव बोलतो आणि त्यावेळेस देवाच्या बोलण्यानं, त्या 4थ्या वचनामध्ये फार सुंदर लिहिलंय. काय लिहिलं त्यानं? देवाने प्रकाश पाहिला हा, की तो चांगला आहे, तो चांगला आहे. आणि देवानं प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देव जे बोलतो ते सगळं चांगलं असतं. देव चांगलं चांगलं बोलतो, वाईट नाही बोलत बरं का. आणि देवाला वाटतं तुम्हाला चांगलं व्हावं म्हणून देव बोलतो. बरेच आई वडील रागवताना म्हणतात नाही का, त्याला तुझ्या चांगल्यासाठी बोललो ना मी. पण ते लेकराला बोलताना किती राग येतो. मम्मी सारखी बोलती, पप्पा सारखे बोलतात, रागवतात पप्पा मला. मग आम्ही काय, अरे बाळा तुझ्या भविष्यासाठी बोलतो. मग ते लेकरू दुर्लक्ष करतं आणि भविष्यामध्ये त्याच्याकडे कळतं, माझा बाप, माझी आई मला सांगत होती त्यास ते बरोबर होतं. आज जर मी ते पाळलं असतं तर माझ्यासमोर हे एवढे कठीण प्रसंग निर्माण झाले नसते. तसं देव बोलतो ते सगळं चांगलं असतं. इथं म्हटलं देव बोलला आणि त्याला लक्षात आलं की हा प्रकाश चांगला आहे. देवाच्या बोलण्यामध्ये चांगलं निर्माण करण्याची ताकद आहे. म्हणून देवाचं वचन कधी दुर्लक्षित करू नका. ते तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी आहे आणि ते तुमचं चांगलंच करणार. म्हणून आम्ही पाहतो की देवाला अब्रामाला देव बोलला, अब्रामा आपलं गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश सोड. त्याला किती मोठा प्रश्न पडला. काय देव सांगतोय आज मला? देश सोड, माझे गणगोत सोड, नातेवाईक सोड, नोकरी सोड. मूर्त्या बनवण्याचं काम करणारा अब्राम, त्याला मोठा प्रश्न पडला असेल की देव असं कसं बोलतो की माझं काम सोडायचंय. काम सोडून काय खाऊ मी? पण त्याने देवाला प्रश्न केला नाही. त्याला माहितीये जो बोलतो ना तो कोणीतरी अद्वितीय आहे, अद्भुत आहे. त्याच्यासारखा त्याच्या बोलण्यामध्ये ताकद आहे. आणि आजपर्यंत अशी वाणी मी ऐकली नाही, पण आज जी वाणी ऐकली, या वाणीमध्ये एक प्रकारची ताकद, सामर्थ्य मला जाणवलं. आणि त्या वाणीच्या दिशेनं अब्राम निघाला. आणि शास्त्र सांगतं देव बोलल्याबरोबर तो निघाला. आणि बोलल्यावर देव जे बोलला ते चांगलं होतं. शास्त्र सांगतं जाता जाता परमेश्वरानं त्याला सोनं, रूप, उंट, गाढवी या सगळ्यांना समृद्ध केलं. का? कारण देवाची चौथी अब्रामाचं बरं करावं. तसं देव तुमच्या जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी बोलत आहे. आणि मी असं म्हणतो त्या चांगल्याला सुरुवात आज सकाळी झालेलीच आहे. चांगलं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग देवाच्या लोकांनी पण कसं काय म्हटल्यानंतर नेहमी कसं म्हणायचं? ऑल इज सगळं ठीक आहे. एकमेकाची गारणी करत बसू नका. याचं असं झालं, त्याचं तसं झालं, ले मुलगा त्रास देतो, हे नातवंड त्रास देतात, सून त्रास देते, हे त्रास नाही. देव बोलला तो सगळ्याला रिपेअर करणार आहे. तो बोलतो म्हणजे तो करतो. हो, त्याला करण्याची ताकद आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की काल शुक्रवारी आम्ही ऐकलं नाही का, राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वाहायला लावणं. मग देव त्याच्या समयाप्रमाणे त्यांच्याशी पण बोलेल. त्रास देणाऱ्या लोकांशी, जे लोक तुम्हाला त्रास देतात, देव त्यांच्याशी पण बोलायला सुरुवात करेल. आणि ज्या त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतील त्यास त्यांना गपचूप शांत बसावं लागतं. मी जी साक्ष सांगितली नाही का शुक्रवारी तुम्हाला, अधिकाऱ्याने सांगितलं की उद्यापासून तुम्ही कामाला यायचं नाही, घरी बसायचं, येऊ नका म्हटले ड्युटीवरती. मग त्याला मोठा प्रश्न पडला, आता कसं काय करावं. आणि तेवढ्यात त्यांनी कॉल केला, पास्टर या व्यक्तीसाठी प्रार्थना करा, याची नोकरी उद्या जाणार आहे. आणि तेवढ्यात रात्री साहेब झोपला. आणि झोपल्यावर सकाळी त्याला कॉल केला, ये माझ्याकडे ये. आणि मग तो व्यक्ती गेला. अरे रात्री तुमचे प्रभू माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं याला कामावरून काढून टाकू नको. का? देव बोलतो त्यास बरं होतं. प्रियानो, अंधकार असतो ना त्यास देवाचं बोलणं असणार आहे. कदाचित तुमच्या नोकरीमध्ये असणारी समस्या, कुटुंबात असणारी समस्या, तिथं तुम्हाला अंधकार दिसेल, पण देव बोलणार यावरती विश्वास ठेवा. आणि ज्यावेळेस देवाच्या बोलण्याची वाट तुम्ही पाहाल, असं लिहिलं देवानं जास्त काळ पृथ्वीला आकार विरहित ठेवलं नाही. जास्त काळ तुमचं भविष्य आकार विरहित नसणार आहे. एक दिवशी तुमच्या जीवनाला प्रभू आकार देणार आहे. इतका भारी आकार असेल ना.
दावीद म्हणतो मी धुळीमध्ये होतो, पण देवाने इतका भारी आकार दिला, शब्द पाठवला. त्या शमूएलाला जाऊन सांगितलं इशायाच्या घरामध्ये जा, एक मेंढर चारणार आहे आणि त्यालाच राजा बनवायचंय. इशायाच्या घरामध्ये गेला, त्यानं त्या बाकी दाविदाचा विचार पण केला नाही. सगळ्या मुलांकडे त्यानं पाहिलं आणि देवा तो म्हणतो देवा हा सुंदर मुलगा आहे, हा उंचापुरा मुलगा आहे. अरे त्यांना ऑलरेडी त्यांचा आकार आहे. मला शून्य असलेला, ज्याला शून्य आहे त्याला मला आकार द्यायचा आहे. ज्यांच्याकडे आकार आहे त्यांना देव आकार देत नाही. आमेन म्हणाल का? म्हणून आज जर तुमच्याकडे आकार नाही, विश्वास ठेवा, आकार देणारा देव बोलेल आणि त्यावेळेस तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होणार आहे. पण आज शून्य राहा, आज शून्य राहा. शून्य हात म्हणून पण जास्त चुळबुळ पण करू नका, नाही का? कधी कधी आम्ही शून्य असल्यावर चुळबुळ करतो, काहीतरी करायला पाहिजे हो. मग जे पण काम हाती घेतो त्याच्यामध्ये सक्सेस येतच नाही. दावीदानं चुळबुळ केली नाही. मेंढर चारायचं काम मेंढर चारायचंच काम, त्याला माहिती मला आकार नाही. कधी कधी हे साधं काम आहे, मी साधंच काम करत राहील, देव बरोबर करायचं. शास्त्र सांगतं की एक दिवस देव त्याच्याशी बोलला आणि दावीद राजगादीवरती बोलला. देव आकार देण्याचं काम करतो. दुसरी गोष्ट वाचूया, निर्गमाचं पुस्तक 6 अध्याय 2 पासून 7 पर्यंतची वचनं. हा, देवाच्या बोलण्यानं आम्हाला आकार प्राप्त होतो. दुसरी गोष्ट, निर्गमाचं पुस्तक 6 अध्याय आणि त्याची 2 पासून 7 पर्यंतची वचनं. देव मोशेशी बोलला. तो म्हणाला मी परमेश्वर आहे. हा, मी अब्राम व याकोब यांचा सर्व समर्थ देव, यास मी सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावानं मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते, ते प्रदेश, तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केलेला आहे. शिवाय इस्रायल लोकास मिस्त्र्यांनी दास करून ठेवला आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचं स्मरण केलं आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्त्र्यांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढील, त्यांच्या दास्यातून तुम्हाला मुक्त करील आणि हा पुढे केलेल्या बाहून मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करील. आता देवाचं बोलणं, इकडं देव मोशेशी बोलत असताना तो काय बोलत आहे तर त्याचं बोलणं तुम्ही गुलामगिरीत राहूनही त्याचं बोलणं आहे. देवाचं बोलणं काय, आज देवाचा निरोप काय की आम्ही कुठल्याच प्रकारच्या गुलामगिरीमध्ये राहू नये. आणि गुलामगिरीत राहिलं तर नेमकं काय होणार आहे? देवाचा करार, कोणाकोणाशी करार केला त्यानं? वाचा ते वचन. हा, तो म्हणाला मी परमेश्वर आहे. अब्राम, इसहाक व याकोब या सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावानं हा कनान देशात उपरे होते, तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा. आता 3 लोकांशी त्यानं करार केला. देवाचं बोलणं काय? देव कोणाशी बोलत आहे? कोणाच्या गुलामगिरीतनं बाहेर पडण्याच्या अगोदर देवाचा तातडीचा निरोप काय? तो म्हणतो 3 लोकांची नावं त्यानं घेतली, मोशेला प्रगट केली. 3 लोक लक्षात ठेव. या लोकांना माहित नव्हतं मी कोण देव आहे. या लोकांना माझं अस्तित्व ठाऊक नव्हतं की नेमकं माझं अस्तित्व काय किंवा मी कशा प्रकारचं देव आहे त्यांना ज्ञातच नव्हतं. पण त्यांना मी माझी ओळख पटवून दिली. ऐका, ज्या दिवशी देवाची आणि तुमची ओळख होती ना, त्या दिवशी देव तुमच्याशी करार करतो. मग अब्रामाशी त्याचा करार काय आणि का तरी त्याने अब्रामाशी करार केला? आणि देवाचं बोलणं आज आमच्याशी, त्या कराराशी आमचा काय संबंध? देव आज त्यांच्याद्वारे आमच्याशी काय बोलत आहे? तो म्हटला मी अब्रामाचा देव आहे. अब्रामाचा देव आहे. पहिली गोष्ट तर अब्राम, या अब्रामानं मी सांगितलं त्याला आपला देश सोड, त्यानं देश सोडला.
नातेवाईक सोड, नातेवाईक सोडले. गणगोत सोड, गणगोत सोडले. सगळं काही त्याने सोडलं. सगळं सोडल्यावर मी जे त्याला दिलं ना ते सगळ्यात भारी होतं. काही गोष्टी देव तुम्हाला बोलताना सोडायसाठी सांगतो. व्यसन असतील, राग असेल, ज्या देवाला न पसंत पडणाऱ्या ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाला सोडण्यासाठी तो बोलत आहे. दुसरी गोष्ट, अब्रामाशी करार करताना देवानं काय करार केला? त्यानं इसाकाला वेदीवरती दिलं आणि देवाचा त्याच्याशी करार काय? याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करील. हा त्याचा इसाका अब्रामाशी असणारा त्याचा करार आहे. नुसता अब्रामाशी करार केला नाही, इसाकाशी सुद्धा करार केला. वेदीवरती इसाक पडल्याबरोबर त्याच्याशी करार. लक्षात ठेवा, देव त्या लोकांशी करार करतो, त्या लोकांशी बोलतो जे लोक, जसं इसाकाचं समर्पण वेदीवरती तसं आमचं समर्पण सेवेसाठी असेल तर देवाचं बोलणं आमच्यासाठी, त्यानं आमच्याशी करार केला. तुम्ही कधीच गुलामगिरीत राहणार नाही, कधीच गुलामगिरीमध्ये राहणार नाही, कधी गरिबीमध्ये राहणार नाही. गरिबी गुलामगिरी आहे, अपयश एक गुलामगिरी आहे, निराशा एक गुलामगिरी आहे, वादविवाद, कौटुंबिक दारिद्र्य आणि घरामध्ये असणारा संघर्ष, या सगळ्या गुलामगिरीमध्ये तुम्ही अडकलेले आहात. आणि आमच्या घराची अवस्था, आमच्या कुटुंबाची अवस्था, आमच्या व्यक्तिगत जीवनाची अवस्था मी पाहिली तर देवाला तातडीचा निरोप देऊशी वाटतो. अरे तुम्ही त्याचं स्मरण करा. कोणाचं स्मरण करा? अब्रामाचं स्मरण करा. यातून बाहेर पडा, बाहेर पडा यातून. कशातनं बाहेर पडायचं? जी गुलामगिरी आम्ही करत आहोत, शास्त्र सांगतं देव त्याच्या लोकांना, वाचावरती वचन, दुसरं वचन, देव मोशेशी बोलला. देव मोशेशी बोलला, म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी परमेश्वर आहे. पहिली गोष्ट, देव काय बोलतो? मी कोण आहे? परमेश्वर आहे. लक्षात ठेवा, पहिल्यांदा देवाला असं समजावून सांगावं लागतं, मी परमेश्वर आहे, मी मानव नाही. मानवामध्ये आणि परमेश्वरामध्ये फरक आहे. काल रात्री मी बिछाऱ्यावर पडलो आणि 10-10:30 एक सिस्टर मला फोन करायला लागल्या आणि मग त्यांनी फोन केला, पास्टर प्रार्थना करा. म्हटलं कशासाठी प्रार्थना करू? माझ्या मुलीनं एका मुलीवरती प्रेम केलं आणि ती दुबईला गेली आणि माझा मुलगा इंडियामध्ये, आणि त्या दोघांचं भांडण झालं आणि आता माझ्या मुलाचं डोकं फिरलं तर त्या दोघांचं लग्न जुळावं म्हणून तुम्ही प्रार्थना करा. माझं फिरलं डोकं. तुमच्या मुलानं त्या मुलीशी प्रेम करण्यासाठी काय देवाची परवानगी घेतली होती का? तो भांडगड करणार, तो लफडं करणार आणि त्याच्या लफड्यासाठी मी प्रार्थना करणार. म्हटलं सिस्टर तुम्हाला कळतं का मी पाळक आहे? पाळकाला कुठल्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला सांगायला पाहिजे याची पण बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. त्यांचं लफडं जुळत नाही आणि त्या मुलाबरोबर नाही त्यांचं लग्न आणि तिच्या घरचे तयार आहे, मग मला कशाला सांगता? म्हटलं तिच्या घरची तयार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? पाळकानं मध्यस्थी करावी दे. म्हटलं देव तसली कशी प्रार्थना ऐकन? म्हणून तो मोशीला म्हणतो मी देव आहे रे, माझं पावित्र्य तर लक्षात घ्या. असल्या बारीक सारीक गोष्टी, साध्या साध्या गोष्टी. त्याच्या पलीकडं बिहारची एक मुलगी होती मला हे सांगत असताना न जाणो देवाचं पावित्र्य लोकांना समजावून सांगणं फार गरजेचं आहे. बिहारमध्ये एक मुलगी आहे, नंबर तिचा ब्लॉक केला मी. त्या मुलीचा मला कॉल आला, मेसेज केला तिने आणि इतकं भलं मोठं त्या व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला. तुमच्या संबंधाने मी ऐकलं तुम्ही प्रार्थना करता आणि खूप लोकांच्या जीवनामध्ये बदल होतो. अनेक लोकांसाठी तुम्ही प्रार्थना केल्या, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मग तिचं बोलणं ऐकायला लागलो, मी ते वाचायला लागलो. मी एक मुलगी आहे आणि माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं. मुलगी मुलीशी लग्न करती, माझ्या घरातले परमिशन देत नाही, पण तुम्ही प्रार्थना करा माझ्या घरातल्या लोकांचं मन बदलावं आणि आमच्या लग्नाला परमिशन द्यावी. का तर आम्ही प्रेम तर करतो ना. मग प्रेम करणं काय वावग आहे? आपण एकमेकावरती प्रेम करतो का नाही त्याला हे पण कळत नाही. ही प्रार्थना मी देवापर्यंत नेऊ तरी कशी? देव बोलताना म्हणतो मी देव आहे, परमेश्वर आहे. देवाचं पावित्र्य, देव बोलताना पुन्हा एकदा त्याच्या पावित्र्याची जाणीव करून देतो की तुम्ही प्रार्थना करताना ज्या पवित्र देवाला प्रार्थना करताना ती माणसासारखी प्रार्थना करू नका. माणसासारखी नाही प्रार्थना करायची. मी देव आहे तुमचा.
एक माझं स्थान आहे. जसं घरातल्या मोठ्या व्यक्तीला जो दर्जा असतो त्याच्यासमोर बोलताना मी सावधगिरीने बोलतो, तसंच देवासमोर बोलताना, म्हणून शास्त्र सांगतं देवाच्या मंदिरात पाऊल टाकताना सावधगिरीनं पाऊल टाक. तू बोलतोस त्यास देवाशी बोलतो याचं भान ठेव. देवाच्या मंदिरामध्ये जात असताना आम्ही देवाशी काय बोलतो याची जाणीव आम्हाला असणं गरजेचं आहे. मोशेला तो म्हणतो मी देव आहे हे तुला समजू दे, मी देव आहे हे तुला समजू दे. मग तो अब्रामाची आठवण करून देतो. देवानं मुलगा मागितला ना, मागितला कोणी? देवानं. माझ्या भावानं मागितला असता, नातेवाईकानं पत्नीनं मागितला असता, मी आढेवेढे घेतले असते. पण आता देव मागतो, एवढा मोठा देव तो मागतो. मग माझ्या मुलाचं मी काय करू? ज्या देवानं दिलं त्याच्यासाठीच देऊन टाकतो ना. ज्यानं दिलं त्याच्याच हवाली करून टाकतो. देव आहे तो. एक शब्द सुद्धा विलंब न लावता त्यानं आपल्या मुलाचं वेदीवरती अर्पण केलं. आणि परमेश्वर त्याच्या संबंधात म्हणतो, मोशे मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव आणि मी याकोबाचा देव आहे. यांच्याशी मी करार केलेला आहे. देव कराराचं बोलत असतो प्रियानो. काय याकोबाचं वैशिष्ट्य आहे? गर्भाशयात असताना ऐका, योहान आणि येशू, इकडं अलिशिबेच्या पोटामध्ये योहान आणि इकडं मरियेच्या पोटामध्ये येशू. आणि मरिया अलिशिबेला भेटायला गेल्याबरोबर मरियेच्या पोटातला येशूचा गर्भ आणि इकडं अलिशिबेच्या पोटामध्ये असणारा योहानाचा गर्भ. पण मरिया आल्याबरोबर मग इथं अलिशिबेने अभिवादन केलं आणि आतमध्ये योहानानं उडी मारली. का? कारण त्याला कळालं, अरे हा मसीहा आहे, याची जागा तयार करण्यासाठी मला जायचं. तर या गर्भातल्या मुलाला ती भावना समजलं. का तुम्हाला सांगतो माहिती का? याकोबाशी असणारा करार. बायबल समजण्यासाठी तुम्हाला खोलामध्ये जावं लागतं, मग तुम्हाला कळेल की देव काय बोलतो. आता गर्भाशयामध्ये असताना रिबका देवाला विचारायला गेली की माझ्या पोटात काय आहे? त्यास तो म्हटला, तुझ्या पोटात 2 राष्ट्र आहे आणि वडील धाकट्याची सेवा करेल. हे याकोबानं ऐकलं. म्हणजे ज्येष्ठ पण कुणाला मिळणार आहे? याकोबाने ते मनावर घेतलं. मी जरी लेट जन्माला आलो तरी ज्येष्ठ पण मलाच मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी स्ट्रगल केलं, त्याच्यासाठी तो झगडला. देवाचं बोलणं ज्याला समजतं ना, प्रभूनं मला नेमकं कशासाठी बोलवलं, या जगामध्ये मला कशासाठी पाठवलं, तो मनावर घेतो. तो जगतो कशासाठी? तो त्यासाठी नाही जगला, जगण्यासाठी नाही तो जगला. आता त्याला माहितीये, जर ज्येष्ठपणचा आशीर्वाद मी घेतला तर माझा भाऊ माझ्याशी वैर धरेल, माझा भाऊ माझा घात करेल, माझा भाऊ मला मारेल. पण त्याला ठाऊक आहे परमेश्वराची योजना हीच आहे की ज्येष्ठपणाचा आशीर्वाद मला मिळावा. लक्ष ठेवा, या भूतलावर तुमचा जन्म फक्त जगण्यासाठी, मरण्यासाठी नाही, तर देवाचं अभिवचन पूर्ण करण्यासाठी आहे. आणि म्हणून परमेश्वर तुमच्यासाठी काय बोलत आहे? परमेश्वर म्हणतो, या जगामध्ये तुम्ही साधारण लोक नाही तर असाधारण अशा प्रकारचे लोक आहात. ऑर्डिनरी लोक नाहीत तुम्ही. ऑर्डिनरी लोकांसारखं नाही जगायचं. भूक तर याकोबाला पण लागली, एसावाला पण लागली. याकोब त्यानं वरण बनवलं स्वतःसाठी, एसाव रानात आला. याकोबाचं लक्ष वरणाकडे नाही, याकोबाचं लक्ष ज्येष्ठपणाकडे आहे. भूक याला लागली. एसावाच्या घरी जाऊन जेवण बनवायचं, पण त्याला माहितीये आज माझं पोट महत्वाचं नाही, माझं ज्येष्ठपण महत्वाचं आहे. काय सुंदर आहे. आणि तो तिथे येतो, त्याला म्हणतो, अरे तुझ्या पातेल्यामध्ये जे ते मला दे. मी म्हटलं, हे काठीवर, मी तुला वरण देतो, तू मला ज्येष्ठपण देऊन टाक. कारण हा गर्भाशयात असताना देव त्याच्याशी बोलला होता, अरे बाळा तू लेट जन्माला जाशील पण तुला तरी सुद्धा ज्येष्ठपण तुलाच मिळवायचंय. हे असंच मिळणार नाही, त्याच्यासाठी तुला स्ट्रगल करावं लागेल. या जगामध्ये सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही लेट असाल. तुमचं करिअर लेट घडलं असेल, तुमचं शिक्षण त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी आल्या असतील, तुमचं व्यक्तिगत जीवन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रभूनं तुम्हाला ज्येष्ठपणाच्या आशीर्वादासाठीच बोलवलेलं आहे आणि त्याच्याकडे लक्ष लावा. आणि जेव्हा देवाच्या बोलण्याकडे तुमचं लक्ष लागतं ना, मग तुम्ही रोज काय खाता याच्याकडे तुमचं लक्ष नाही लागत. आम्ही म्हणतो किती दिवस असं जगायचं. बरेच लोक सांगतात फार कष्टात जीवन काढायला लागलो,
देवाचं बोलणं जाणून घ्या. आज जरी तुम्ही कष्टामध्ये असले तर एक दिवस तुमच्या पायावरती सुख लोळण घेईल, कारण हे प्रभूचं अभिवचन आहे. आणि देवानं तुम्हाला त्याच्यासाठीच बाप्तिस्मा दिला, त्याच्यासाठीच तुमचं तारण झालेलं आहे. तुम्ही गुलामगिरीत राहावं याच्यासाठी तुमचं तारण झालं. तुम्ही दास्यत्वामध्ये राहावं याच्यासाठी तुमचं तारण नाही झालं. शेवटी देवाला बोलावं लागलं. हो, काय बोलला वाचा बरं, फार सुंदर आहे. हा देव मोशेशी बोलला. हा, काय बोलला देव? तो म्हणाला, हा, मी परमेश्वर आहे. मी परमेश्वर आहे. मी अब्राहम, मी अब्राम, इसाक, व याकोब याकोब या सर्व समर्थ देव या सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि तथापि परमेश्वर नावानं त्यास ज्ञात नव्हतो. मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते इब्री होते, ते उपरी होते, तो तो परदेश परदेश, त्यास वतन देण्याविषयीचा करार त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकास मिस्रांनी दास करून ठेवले आहे. दास करून ठेवला आहे. त्यांचा आक्रोश ऐकून देव काय बोलतो माहिती का? देवाच्या बोलण्यामध्ये त्याच्या सगळ्या भावना लपलेल्या आहेत. देव किती सामान्य माणसासारखा बोलला. त्याचं रडणं, तुझं रडणं माझ्या कानावरती आलं. येते का तुमच्या लक्षामध्ये? चर्चमध्ये सुद्धा तुमची लेकरं रडायला लागल्यावरती तुम्हाला लगेच घेऊन जावे लागतात का? तर आम्ही म्हणतो डिस्टर्ब नको व्हायला एकमेकाला, आणि त्याचं रडणं सुद्धा आपल्याला चालत नाही. पण बायबल सांगतं की देव बोलताना म्हणतो, अरे मला तुमच्या रडण्याची सुद्धा काळजी आहे. काय देव बोलतो? ज्या गोष्टीसाठी तुम्ही आक्रोश करतात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडतात, आणि तुमचं रडणं माझ्यापर्यंत गेलं, ऐका बरं का. म्हणून हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये रडत होती ना, तिचं रडणं देवापर्यंत गेलं. माझी कन्या आज मंदिरामध्ये खूप रडली, आता मला तिला जास्त काळ वांज अवस्थेमध्ये ठेवता येणार नाही, मला तिच्यासाठी निर्णय घ्यावा लागेल. आणि परमेश्वर तिकडं याजकाला सांगतो, त्या एलीला सांगतो, तिला सांग पुढच्या वर्षी परत ती येईल ना, तर ती वांज म्हणून येणार नाही, तर माता म्हणून देवाच्या मंदिरात येईल. हे परमेश्वराचं बोल नाही प्रियानो. ज्या दिवशी तुम्ही देवाच्या मंदिरात येता, तुम्ही रडताना, तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडत आहात, देव तातडीचा निरोप पाठवतो. काय? तुमचं रडणं माझ्यापर्यंत आलेलं. हे देवाचं बोलणं आहे. तुमचं आक्रोश, तुमचं रडणं, तुमची गुलामगिरी, तुमचं दास्यत्व, ज्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडलेलं आहे, ते माझ्यापर्यंत आलं. आता मी बोलायला लागलेलं आहे. किती सुंदर गोष्ट आहे की आज अनेक लोकांचं रडणं देव ऐकत आहे. आज अनेक लोकांचं देव रडणं ऐकत आहे. ज्या कारणासाठी तुम्ही रडत आहात ना, लक्षात घ्या, परमेश्वराचा निरोप आज जे युट्यूब वरून, फेसबुक वरून, कुठून कुठून मला बघतात, 100% ज्याच्यासाठी तुम्ही रडत आहात ती तुमची साक्ष बनणार आहे. हे देवाचं वचन आहे. हे देवाचं रडणं, आणि तुमचं रडणं देव ऐकणार आहे. आणि तुम्ही सांगणार आहात की प्रभूनं माझी भेट घेतलेली आहे. परवा कोणीतरी सांगितलं, बऱ्याच दिवसापासून तिचा नवरा तिच्यापासून विभक्त होता, कोर्ट केस त्यांची चालू होती, आणि तिला असं वाटलं की आता तो नेणार नाही. ती रडत होती, पाठसाहेब मी आणि प्रार्थना करत आहे, माझ्या पतीचं मन बदलावं. आणि तेवढ्यामध्ये देवाने मला सांगितलं, सांग तिला काळजी करू नको, आता तुझा नवरा तुला घेऊन जाणार आहे. मी तिला मेसेज केला, काळजी करू नका सिस्टर, तुमचे मिस्टर तुम्हाला नेणार आहे. आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी मला त्यांचा मेसेज आला, देवानं काम केलं, माझा पती माझा ब्लॉक काढला आणि मला तो घेऊन गेला. का? देवाचा निरोप असतो, ते तुमचं रडणं अद्भुत रीतीने दूर करतो. हे देवाच्या आणि तुमच्या विषयी असणारं प्रेम देव त्याच्या बोलण्यातून व्यक्त करतो, तो दाखवतो किती प्रेम त्याचं तुमच्यावरती आहे. रडण्याकडे तो लक्ष देतो, तुमच्या आक्रोशाकडे तो लक्ष देतो. हे देवाच्या बोलण्यातलं प्रेम. लक्षात घ्या, बोलण्यात प्रेम किंवा राग समजतो. आणि कधी कधी आम्ही म्हणतो ना, काय ठसक्यात बोलले हो, म्हणजे बोलण्यातच कळलं की ठसका आहे का काय, नाही का? काय तावानं बोलले, बोलण्यातच कळतं. एखाद्याला ओळखायचं काय, तर फक्त त्याचा शब्द पकडायचा, आणि तेवढ्यात मी एक्सपर्ट आहे. शब्दावरून कळतं की ही व्यक्तीच्या मनामध्ये काय चलबिचल चाललेली, शब्दावर. मग आता देवाचे शब्द पण कळले पाहिजे ना. देव बोलतो, तो म्हटला, अरे तुमचा आक्रोश माझ्यापर्यंत गेला. पण अजून लोकांनी देवाचं बोलणं लक्षात घेतलं नाहीये.
काय देव तुमच्याशी बोलत आहे, कशा पद्धतीनं देव तुमच्या जीवनाची बांधणी करत आहे, कशा पद्धतीने देवाचा निरोप आहे. वाचा काय त्यात म्हटलंय अजून. शिवाय या इस्रायल लोकांस हा मिस्रांनी दास करून ठेवले आहे. दास करून ठेवला आहे. त्यांचा आक्रोश ऐकून त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. मी आपल्या कराराचं देव पुन्हा कराराकडे घेऊन येतो. देवाचं बोलणं काय, ऍग्रीमेंट. कराराशिवाय देव बोलत नाही. तुम्ही करार मोडायचा आणि देवाला म्हणायचं प्रभू आमच्याशी बोल. तो म्हणतो नाही, माझं बोलणं करारा संबंधी आहे. तुम्ही माझ्याशी करा, मी माझा करार तुमच्या बरोबर पाळील. तुमचा करारच नाही तर मी कशा पद्धतीने पाळणार. एकतर्फी करार थोडी. अब्रामाशी करार केला, इसाकाशी करार केला. करार करत असताना त्यांची कृती मी पाहिली ना. जर तुमची कृतीच नाही, अनुसरून देवाच्या वचनाला अनुलक्षून तुमचं जीवन आणि तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जगता, देवाच्या इच्छेप्रमाणे जगत नाही. मी माझ्याच इच्छेप्रमाणे जगत, मला जसं वाटतं तसं मी जगणार आहे. मग देव करार तोडून टाकतो. तुझ्या इच्छेप्रमाणे तू जग, म्हणजे देवाचं बोलणं पुन्हा कराराकडे येतं. करार, तुम्ही कराराचं जीवन जगत आहात, मग 100% देव करार पाळायला बांधिलंय. तुम्ही करार मोडला, मग देवाला तुमचा करार पाळणं बंधनकारक नाहीये. कराराचं जीवन जगा ना. जसं पौल म्हणतो, ख्रिस्तापासून मला कोण विभक्त करेल, त्याचा करार आहे. विभक्त करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, देवापासून तोडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत तुमच्या समोर. येणार आहे तुमच्या समोर मोह. जसं ख्रिस्ताचा देवावर करार आहे, ते करार काय, त्यानं जर सैतान त्याला डोंगरावरती घेऊन गेला आणि त्याला म्हटलं भूक लागली, आता भाकर करून खा. देवा त्याचा करार होता. मनुष्य केवळ भाकरी नव्हे, हा त्याचा करार होता. 40 दिवस मी उपवास केले, माझा करार आहे देवा, मी भाकरीवर जगणार नाही, तुझ्या वचनावर जगणार आहे. तो करार, वचनावर जगा. भाकरीसाठी लाचारी पत्करू नका. हे शरीरासाठी लाचारी आहे. तुमची भाकर कोणती, शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी. मग काही लोकांना शरीरासाठी ते म्हणतात ना, नाही दारू पिली नाही तर मग थरथर कापता, नाही तंबाखू खाल्ली नाही ना मग काम करायला ताकद येत नाही. वचनावर जग ना. हे करार आहे. नाही, मी अशुद्ध गोष्टीला हात लावणार नाही. अमंगळ गोष्टी माझ्या डेऱ्यामध्ये कधी येऊ शकणार नाही. नाही, त्या असणाऱ्या गोष्टीशिवाय मी जगूच शकत नाही. हे माझ्यासाठी फार कठीण आहे. कसला करार करत आहात? काय करार आहे तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही देवाकडे मागता बऱ्याच गोष्टी, परंतु परमेश्वर म्हणतो अरे माझं बोलणं समजावून घ्या ना. माझं बोलणं तर कराराचं बोलणं आहे. माझं बोलणं साधं सुद्धा नाही. अरे मी परमेश्वर आहे, मी डिसिप्लिन जीवन जगणार आहे. आणि तो म्हणतो मी एकदा बोललो म्हणजे बोललो. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, पण माझं वचन एकदा देव बोलला म्हणजे बोलला. तिथं कधीच तुम्हाला आणि माघार घेणार नाही, आणि तो माघार घेत नाही, मग तुम्हाला कुठेतरी करार पाळण्यासाठी पुढे जावं लागणार आहे. देवाचं बोलणं कराराचं बोलणं आहे. पुढे वाचा. हा, शिवाय या इस्रायल लोकास मिस्रांनी दास करून ठेवले आहे. दास करून ठेवला आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे मी कराराचं स्मरण केले आहे. स्मरण केलं आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. तुम्हास मिस्रांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन. आता परमेश्वराला कधीच वाटत नाही की त्याच्या लोकांनी बिगाऱ्याचं जीवन जगावं. आमेन म्हणाल का? देवाला नाही वाटत त्याच्या लोकांनी बिगारी काम करावं. मी बाहेरचं बिगारी काम म्हणत नाही बरं का, ते करावंच लागलं, नाही तर बिल्डिंग कशा बांधणार, नाही का, चर्च कसं बांधणार. पण गुलामगिरी किंवा हलक्या प्रतीचं काम, हलक्या प्रतीचं काम कोणतं माहिती का? देवाच्या लोकांनी उच्च प्रतीचं काम केलं पाहिजे. मग योसेफ तर बघितलं तर बंदीशाळेमध्ये लोकांना वाढप्याचं काम करत आहे. मग ते कुठं उच्च प्रतीचं काम आहे? ऐका, तो बिगारी काम तुम्ही करू नका. आता बिगारी कुठलं काम आहे? पोटीफराची पत्नी त्याला म्हणती माझ्या बरोबर नीच, हे बिगारी काम आहे, हलक्या प्रतीचं काम आहे. पण ज्यावेळेस तो त्या कामाला नापसंत करतो आणि त्याला जेलमध्ये जावं लागतं, तर जेलमध्ये वाढप्याचं काम करतो, ते उच्च प्रतीचं काम आहे. का? मोशे म्हणतो पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर हे सगळ्यात भारी काम आहे.
कधी कधी तुम्हाला काही गोष्टीशी तडजोड करावी लागते ना, हे हलक्या प्रतीचं काम आहे. उच्च प्रतीचं काम काय? देवाचं काम, सगळ्यात पवित्र काम, शुद्ध काम. मग त्याच्यासाठी मी जगाच्या गोष्टीची तडजोड करणार नाही. आणि मग देवानं काय केलं? त्या अवस्थेमध्ये त्याला ठेवलं का? त्याला तिथून काढलं, मिस्राचा पंतप्रधान बनवलं का? कारण देवाचं काम उच्च काम आहे, जे जगाच्या दृष्टिकोनातून हलकं आहे. जगाला वाटतं काय देवात गेला आणि बघा जेलमध्ये पडला, आणि जेलमध्ये जाऊन तिथल्या कैद्यांना जेवण वाटण्याचं काम करायला लागला. हो, त्या पोटीफराच्या पत्नीबरोबर संबंध ठेवले असते तर आज कुठं पोहोचला असता. परंतु लक्षात ठेवा, देवानं या कामात पोटीफराच्या घरात बिगारी काम करण्यासाठी नाही त्याला ठेवलं, तर पोटीफराच्या घरापेक्षा उंच मिस्राच्या राजा म्हटला, मी नुसता नावाला राजा, सगळे अधिकार तुझ्याकडेच आहे. हे देवाचं काम आहे. अशा प्रकारचं उच्च काम करा. म्हणून देवाचं बोलणं असतं तुम्हाला काय? सामान्य काम ज्याला तुम्ही समजता ते सामान्य काम नाही. या सामान्य कामातनं तुमची गुलामगिरी काढून मी तुम्हाला उच्च कामावरती नियुक्त करेल, कारण मी परमेश्वर आहे, मला माझ्या कराचं स्मरण आहे. तिसरी गोष्ट वाचूया, देव काय बोलतो. शमूएल, पहिले शमूएल 3 अध्याय 8 पासून 14 पर्यंतची वचनं. पहिले शमूएल 3 अध्याय 8 पासून 14 पर्यंतची वचनं. परमेश्वरानं शमूएलास तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर बालकास हाक मारित आहे, आता एली असा समजला. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन निज. आणि पुन्हा हाक मारली, म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. शमूएल जाऊन आपल्या जाऊन निजला. परमेश्वर येऊन उभा राहिला. पहिल्याप्रमाणे शमूएला अशी त्याला हाक मारली. शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की जो कोणी ती ऐकेल दोन्ही कान भणभणतील. एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अधपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करील. त्या सांगितलं आहे की ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचं कायमचं परिपात्य करील, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असतात, त्यानं त्यास आवरलं नाही. यास्तव एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे. एलीच्या घराण्याच्या पापाचं एक शालन, यज्ञ, अर्पण यानं कदाचित व्हावयाचं नाही. मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. सकाळी परमेश्वराच्या कबाडे उघडली. हा दृष्टांत एलीस कळवण्याचं शमूएलास भय वाटलं. एलीनं हाक मारून म्हटलं, मुला, शमूएला. तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, परमेश्वरानं जी गोष्ट तुला सांगितली ती कोणती? मजपासून लपू नकोस. जे काही तो बोललाय काही एक तू छपून ठेवशील, देव तुझं हा अधिक शासन करो. शमूएलानं त्या सर्व काही सांगितलं. आता ऐका, देव बोलतो आणि तो बोलत असताना नुसतं चांगलंच बोलतो अशी अपेक्षा करू नका. ऐका, बऱ्याच लोकांना असं वाटतं की देवानं आमच्यासाठी चांगलं बोलावं. बरेच लोक म्हणतात, पालक साहेब काय भविष्यवाणी आहे का आमच्यासाठी? लागणार आहे का नोकरी? जागा घेऊ का? कुठं पगार वाढेल का? प्रमोशन मिळेल का? सगळं चांगलं बोला.
पण इकडं देव मात्र एका घराण्यासाठी बोलत आहे, आणि ते घराणं पण कोणतं आहे माहिती का? एली याजकाचं घराणं. कोणाचं घराणं? आणि कोणाशी बोलत आहे? बाळ आहे बरं का, छोटं ते. आम्ही नेहमी कोणाशी बोलतो माहिती का? काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. आता जी गोष्ट प्रभूला सांगायची होती ती गोष्ट, एलीची मुलं काय पाप करतात हे पाप बाळाशी कसं बोलणार आहे? आम्ही पण आमची लेकरं पाठवून देतो नाही का, काही मोठ्या लोकांच्या गोष्टी बोलायला लागल्यावर कोणाविषयी चर्चा करताना तुझा रे आतमध्ये, तुझा आतमध्ये. देव मात्र त्यानं काय केलं माहिती का? शमूएला सारख्या छोट्या मुलाला बोलवलं का? तर एली याजक, या याजकाचं पाप, आणि त्याचं पाप कोणतं आहे ऐका बरं का, फार महत्वाची गोष्ट देव आज जे बोलत आहे. ज्या दिवशी तुम्ही ही गोष्ट स्वीकाराल ना, त्या दिवशी तुमच्या घराण्याला तुम्ही कसं वाचवणार आहे तुम्हाला समजणार आहे. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. तो म्हटला मी एली याजकाचं घराणंच नष्ट करून टाकणार आहे, आणि मग कदाचित त्यानं किती अर्पण केले, किती यज्ञ करून मला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ना त्याच्या अर्पणानं ना त्याच्या यज्ञानं त्याच्या पापाचं क्षालन होणार नाही. काही पाप अशी आहेत की त्या पापासाठी तुम्ही उपवास करा, व्रत वैकल्प करा, त्यानं तुम्ही किती पण देवाला विनवा, किती दानधर्म करा, किती प्रार्थना तुम्ही करा, किती स्वतःच्या शरीराला पीडा देण्याचा प्रयत्न करा, पण तो म्हणतो त्या पापाचं क्षालन होऊ शकत नाही. असं कोणतं पाप आहे? एका शब्दात त्यानं सांगितलं, एलीची मुलं अधमपणा करत आहे, वाईटपणा करत आहे, वाईट कर्म करत आहे, आणि एली त्यांना आवर घालत नाही, आणि त्याच्यामुळं मी त्याच्या घराण्याचं संपूर्ण नायनाट करेल. देव या पण गोष्टी बोलतो. कोणत्या गोष्टी? जर मुलं पाप करत आहेत, जर मुलं देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये बंड करत आहे, देव त्यांना कुठल्या सगळ्या गोष्टीची मुभा देतो. याजकाच्या मुलांनाच अर्पण घेऊन आल्यावर असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, जे देवाला अर्पण केलं याजकाची मुलं ते देवाचं पण काढून खात होते. तेवढंच नव्हे तर त्या ठिकाणच्या स्त्रियांबरोबर सुद्धा ते विचार करत होते जे देवाला पसंत नाही. आणि त्या एलीनं त्याच्या मुलांना कुठल्याही पद्धतीनं आवर घातला नाही. शमूएल बाळाशी देव बोलल्यावर सुद्धा एली शुद्धीवरती आला नाही. जाऊन त्यानं त्यांच्या मुलांची कान उघडणी केली नाही. त्याला असं वाटलं देव जसा आहे तसाच मला पुढे नेईल. एक दिवस असा आला की त्या दिवसामध्ये शास्त्र सांगतं देवानं एलीचा न्याय केला. देव बोलत आहे, देव बोलत आहे. याजकाच्या मुलांची तो गय करू शकत नाही, तुमची आमची गय करू शकेल का? तो म्हटला मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे. लक्षात घ्या, पाप करणारा तुमचा मुलगा तुमची मुलगी याच्या पापावर पांघरून घालण्याचा कधीच प्रयत्न करू नका, कधीच नाही. ज्या दिवशी पाप करणाऱ्या तुमच्या मुलावर तुमच्या मुलीवर तुम्ही पांघरून घालण्याचं काम कराल, देव बोलेल. काय देव बोलतो? काय लिहिले वाचा बरं. मी त्यास सांगितले आहे की हा? त्याला ठाऊक असलेल्या हा? अधर्मास्तव त्याच्या घराण्याचं कायमचे पानिपत्य ठाऊक असलेला अधर्म. पाप माहित नाही अशातली गोष्ट नाही, पाप माहिती आहे, पण त्याला आम्ही एक आमच्या मुलांचं पाप, त्या पापाला आम्ही काय करतो माहिती का? एक वेगळं स्वरूप देतो. नाही मी प्रार्थना करेल तो बदलेल. नाही नाही, पाप म्हणजे पापच आहे, ते पाप त्याला दाखवावं लागतं. आखानानं समर्पित वस्तू आणून आपल्या त्याच्या मंडपामध्ये ठेवल्या, त्याचं घराणंच का उद्ध्वस्त करून टाकलं. देवाला चुकीच्या गोष्टी आवडत नाही, आणि त्यानं काय केलं? ते घराणं उद्ध्वस्त करून टाकलं. ऐका, तुम्ही देवाच्या एकाच पैलूचा अभ्यास का करतात? एकच गोष्ट का तुम्ही ध्यानात घेतात? तुम्हाला काय वाटतं की देव नुसता तुम्हाला क्षमाच करेल? देवाने क्षमाच केली पाहिजे? अहो, देवाचं बोलणं समजून घ्या ना. त्याला पाप आवडत नाही, म्हणून तुमची लेकरं चुकत असताना त्याला कुठं तर तुम्हाला आवर घालता आला पाहिजे, जे एलीनं करूच शकला नाही.
याजक असताना सुद्धा त्यानं आपल्या मुलांना आवर घालण्याचं काम तो करू शकला नाही. म्हणून लेकरं रागावली, त्यांना वाईट वाटलं तरी सुद्धा तुम्हाला सांगावंच लागणार, हे पाप आहे. का तर तुमचं घराणं वाचणार आहे, तुमचं घराणं वाचणार आहे, तुमचं कुटुंब वाचणार आहे. म्हणून म्हटलं एवढी मोठी गोष्ट देव शमवेला सारख्या मुलाला तो सांगत आहे. लहान मुलगा, त्याच्याशी देव बोलत आहे. ऐका, मोठे चुकतात त्याच देव लहान लेकरांशी बोलतो. देवाचं बोलणं काय? देव आमच्या घराण्यातल्या पापाविषयी बोलतो. लक्षात घ्या, आमच्या घराण्यामध्ये असणाऱ्या आमच्या लेकरांच्या पापांविषयी बोलतो की आम्ही त्यांना आवरलं पाहिजे. काय लिहिलंय, वाचा बरं. मी त्यास सांगितलं ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचं काय हो शब्द, काय शब्द आहे? मग एक्सक्यूज कुठे येतं? एखादं पाप तुम्हाला माहिती आहे, हे पाप आहे तुम्हाला समजतं. शब्द ऐका बरं का, मी तुम्हाला जे बोललो ना, तो म्हटलं कदाचित तो यज्ञ करेल, म्हणजे प्रार्थना करेल. काय लिहिलं होतं? मी त्यास सांगितले आहे हा? की त्यास ठाऊक असलेल्या हा? अधर्मास्तव हा? मी त्याच्या घराण्याचे हा? कायमचे पारिपत्य करेन. हा. कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्यानं त्यास आवरलं नाही. यास्तव एलीच्या घराण्याविषयी काय केलं? काय शपथ केली? क्षालन, यज्ञ आणि अर्पण. मग तुम्ही म्हणाल नाही मी प्रार्थना करतो, यज्ञ करतो, उपवास करतो. अरे मी शपथ घेतली ना, देवाला शपथ घेऊन मोकळा झाला. काय त्याचं बोलणं? मी ठरवलंय हे पाप आहे माहितीये, पण तो धिटायला करतो का? तर त्यानं देवाला कॅज्युअल केलं, गृहीत धरलं देव आहे, काय करत नाही. काय करणार आहे देव? होतं काय करणार आहे मी आता नाही. एक उपदेश आहे तो लवकर येईल. मरण काय येतं, का लोक रात्री झटका खाऊन मरतात, ते ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, ते उपदेशामध्ये मी सांगितलं, अहो लवकर ते आम्हाला वाचायचंय. पुष्कळ लोकांचे कॉल आले, मेसेज आले, आम्हाला ते सांगा, आम्हाला जगायचंय. अहो जगायचंय, पण इकडं देव काय बोलतो माहिती का? तुझ्या मुलाला माहितीये, तुझ्या मुलीला माहितीये ते चुकीचं आहे, आणि ते चुकीचं करताना तुम्ही त्याला आवरलं नाही. आता मी शपथ घेऊन चुकलो, आणि शपथ माझी काय? त्यांच्या पापाचं क्षालन यज्ञानं होणार नाही, अर्पणानं सुद्धा होणार नाही. किती अर्पण केलं आणि किती यज्ञ केलं तरी त्यांच्या चुकांबद्दल मी क्षालन होऊच देणार नाही, त्याला क्षमा मिळूच देणार नाही. का? कारण मी शपथ घेऊन ठेवलेली आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, काही लोक असं म्हणतात, नाही जुन्या करात लिहिलं, नव्या करात नाही, अमकं नाही तमकं नाही. ही झाली पळवाट. आमचा देव कधी न बदलणारा देव आहे. हा ठीक आहे, येशूमध्ये तुम्हाला क्षमा मिळाली, बलिदान त्यानं केलं, क्षमा मिळाली. याचा अर्थ तुम्हाला ती कृपा मिळाली पाप करण्यासाठी थोडी आहे. पाप करण्यासाठी थोडी कृपा आहे काय? तुम्ही पाप करत राहायचं आणि मग येशू ख्रिस्ताला, असं लिहिलंय, जो पाप करतो तो नव्यानं ख्रिस्ताला वधस्तंभी देतो. परत तुम्ही ख्रिस्ताला वधस्तंभी दिला. देव बाप असं बघल का? नाही, तुम्ही वधस्तंभी देत राहा, माझा मुलगा मरत राहील. अहो कोणता बाप आहे असा जो आपल्या पुत्राला म्हणतो रोज त्याच्या खांद्यावरती आणि वधस्तंभमध्ये हातामध्ये खेळ ठोका, डोक्यात काट्यांचा मूड घाला? कोणता बाप आहे असा? आता तर दंड देणारच ना. एलीच्या घराण्या संबंधानं सांगितलं, मी त्याचं घराणंच उद्ध्वस्त करून टाकेल. का? कारण त्याला माहित असलेल्या अधर्मास्तव त्याने आपल्या मुलांना आवरलं नाही. सांभाळा आई वडिलांनो, तुमच्या लेकरांचा बालिशपणा हा तुमच्या घराण्याला उद्ध्वस्त करण्याचं कारण कधी बनवू नये. तुम्हाला चाइल्ड सायकोलॉजी ना अमकी सायकोलॉजी हे ते करत बसू नका. नाही, ते चाइल्ड सायकोलॉजी, तुला त्या सायकोलॉजीमध्ये घालावं लागेल मेंटल हॉस्पिटलमध्ये एक दिवशी. सायकोलॉजी करत नाही. त्याला देवाचं तत्व सांगा. हे बिब्लिकल प्रिन्सिपल आहे, याच्यामध्ये तुमचं कुटुंब उभं राहतं. कुणाशी बोला? एलीशी, शमेलाशी बोलायला लागला.
त्यानं आपल्या मुलांना आवरलं नाही. आवरा आवरा. आणि शास्त्रात लिहिलं आवरायसाठी छडी पण घ्या. आमेन म्हणाल का? हा, छडी घ्या. आणि तुम्हाला नसेल तर माझ्याकडे घेऊन या. हा, बाळासाहेब फार कठोर आहेत. पहिले शिक्षक होतो ना, आता पण बायबलचा शिक्षक. तेव्हा पण सोडले नाहीत पोरं. आमच्याही निघून जायची पोरांना जोडायला लागल्यावर. आणि खाली जाऊन पालकाला सांगायची नका पाठवा ह्याच्याकडे ट्युशनला, हा खूप मारतो म्हणून. माझी कस्टमर तोडत होती ती. ह्याला पाठवू नका हो, लय मोठा रोळ आहे. ते म्हणतात नाही हो, कुठंच पास होत नाही म्हणून इथं आणलेत. आणि त्या छडीमुळं मेरिटमध्ये पोरं यायला लागलेत. हे बायबलचं प्रिन्सिपल आहे. शासन शिक्षा जेणेकरून त्यांचा नाश होऊ नये. सैतानाचं ते अस्त्र जे येशूसाठी त्यानं वापरलं, भाकर खा, ते खा. आदामाला बागेतनं काढताना म्हटलं फळ किती सुंदर आहे, खा. इकडं एलीच्या मुलांना त्या ट्रॅपमध्ये. आणि एली आपल्या मुलांच्या प्रेमासाठी वेडा झाला होता. लक्षात ठेवा. अब्रामाची आठवण करून दिली. तो आपल्या मुलाच्या प्रेमासाठी वेडा झाला नव्हता. त्याचं प्रेम देव होता. वेदीवरती मुलगा जाऊ दे. चुकतायत मुलं, त्यांना वेदीवरती जाऊ द्या. त्यांच्या चुकांवर तुम्ही पांघरून घाला तर शास्त्र सांगतं मी शपथ वाहून ठेवलेली आहे. काय शपथ वाहून ठेवली? मी तुझ्या घराण्याचं पारिपात्य करून टाकेल, तुझं घराणं. आणि मग ते कुठल्याच अर्पणानं आणि कुठल्या प्रकारच्या वेदीवरती अर्पण आणि यज्ञानं आणि माझा क्रोध संपत आणि माझा राग संपणार नाही, कारण देवाचा तो निर्णय. आता अजून एकच गोष्ट वाचूया. 4थ्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं, 4था अध्याय वाचा, 3ऱ्या अध्याय. हा, परमेश्वराची हा, तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. 4था अध्याय. शमूएलाची हा, ही हकीकत सर्व इस्रायलात पसरली. हा, यानंतर इस्रायल लोक फलिस्त्यांशी लढण्यास निघाले. हा, त्यांनी एबनेझर येथे तळ दिला. फलिस्त्यांनी अफेक येथे तळ दिला. फलिस्त्यांनी हा व्यूहरचना केली. लढाईस तोंड लागून हा पराभव पावले. त्यांनी सेनेपैकी 4000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली. छावणीत परत आले. हा, म्हणू लागले परमेश्वराने आज आमचा फलिस्त्यांकडून पराभव का होऊ दिला? परमेश्वराच्या कराचा कोष आणूया आला. हा, हा, तेव्हा आता सगळं वाचत बसू नका, पण तुम्हाला एक प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल की तिथं लोकांच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली, देवानं आमचा पराभव का होऊ दिला? त्याचं कारण एली याजकाची चूक. आणि एली याजकाची चूक कोणती? तो मनोभावे सेवा करत होता. ऐका बरं का. आणि हाचा संदेश कायम लक्षात ठेवा. एली याजक सेवा करत होता, पण तो त्याच्या लेकरांना आवरत नव्हता. म्हणून मी लेकरांना आवरतो बरं का. येते का लक्षात? कधी कधी तुम्हाला ते राग येतो, पण माझी इच्छा आहे माझे लोक कधी पराभूत होऊ नये, माझे लोक विजयी असावे. मग कधी कधी तुमच्या मनामध्ये असेल की नाही, देव त्या ठिकाणामध्ये क्षमा करतो ना, मग तिथं पाळकाचं काय महत्व आहे? हो, पहिले देव एली याजकाला असं दिलंय, एली याजकानं ते ऐकलं वर्तमान आणि तो आपल्या जागेवरती मान मोडून मेला. त्याची लेकरं पण मेली. 4थ्या अध्यायामध्ये सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. देव बोलतो, देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर घरानं उद्ध्वस्त होऊन जातं. सावधगिरीचा इशारा. दुर्लक्ष करू नका देवाची सूचना, देवाचं बोलणं दुर्लक्ष करू नका. जे देव बोलतो आणि बोलत असताना त्याच्याकडे आमचे कान असणं फार गरजेचं आहे. आता शेवटची गोष्ट वाचूया. इर्मायाच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय 13 पासून 15 पर्यंतची वचनं.
इर्मायाचं पुस्तक. अजून एक गोष्ट आहे, परंतु एकच गोष्ट पाहूया. इर्माया 7:13-15. हा, परमेश्वर म्हणतो तुम्ही सर्व कृत्य केली, मी तुम्हाशी निकडीने बोलत असता तुम्ही माझं ऐकलं नाही. मी तुम्हाला हाक मारत असता उत्तर दिलं नाही. म्हणून ज्याला माझे नाव दिलं आहे, ज्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या या मंदिराचं आणि तुम्हास तुमच्या पूर्वजास दिलेल्या या स्थळाचं शिलोचं केलं तसे. काय म्हटलं माहिती का? आता देव निकडीनं बोलत आहे, मी तुमच्याशी निकडीनं. म्हणजे आता जी महत्वाची गोष्ट की जी तुम्हाला समजावी, आणि ती गोष्ट कोणती? ज्या स्थळावर तुमची श्रद्धा आहे. कुणावर श्रद्धा आहे? मंदिरावर. श्रद्धा कुणावर आहे तुमची? वाचा ते वचन, समजेल तुम्हाला. सगळी कृत्य केली, मी तुम्हाशी निकडीनं बोलत असता माझं ऐकलं नाही. मी तुम्हास हाक मारित असता उत्तर दिलं नाही. म्हणून ज्याला, म्हणजे त्यानं त्याच्या मंदिराला त्याचं नाव दिलेलं आहे, आणि त्याचं नाव शिलो होतं. जसं आपलं शिलो आहे तसं त्याचं नाव शिलो होतं. आणि तो म्हणतो या शिलो म्हणजे पाठवलेला हा देवाचा विशेष प्रकारचा असणारा संदेश. काय? ज्या मंदिरावर तुमची श्रद्धा आहे, आणि त्या मंदिरामध्ये मी तुमच्याशी बोलत असताना, तुम्हाला हाक मारत असताना तुम्ही त्या हाकेकडे लक्ष दिलं नाही. मी तुमच्याशी बोलत असताना तुम्ही कान दिले नाही, आणि त्यामुळं तो म्हणतो की याने बिल्डिंगला महत्व दिलं, पण मंदिरामध्ये असणाऱ्या देवाच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. ऐका, बिल्डिंग नाही महत्वाची, बिल्डिंग मध्ये असणारं प्रिचिंग महत्वाचं. ती देवाची वाणी आहे. इथं नेमकं काय? देवाला नेमकं काय सांगायचं? तुम्ही मंदिरात येता ठीक आहे, आणि तुमची श्रद्धा काय? या चर्च मध्ये आल्यावर आम्ही बरे होऊ. देवाच्या कृपेने बरेच लोक बरे होऊन जातात. पण मला नुसतं लोक बरे होऊन गेलेले नाही आवडणार, मला लोकांचं परिवर्तन होऊन गेलेलं आवडेल. का? कारण देवाच्या दृष्टिकोनातनं परिवर्तन महत्वाचं आहे. मी बोलत होतो, मी हाक मारत होतो, त्यास तुम्ही माझ्या हाकेकडे लक्ष दिलं नाही, माझं बोलणं तुमच्या लक्षामध्ये आलं नाही. मग देव म्हटला, अरे या मंदिरामध्ये असणाऱ्या माझ्या शब्दाकडे, या वचनाकडे यांनी दुर्लक्ष केलं. मग तो म्हणतो मी शिलोचं जसं केलं तसं तुमचं करेल. या मंदिराचं वैभव मी काढून टाकेल. का? तर लोक देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे. लक्षात ठेवा, देवाच्या बोलण्याविषयी आम्ही फार गंभीर असणं गरजेचं आहे. प्रत्येक संदेश, प्रत्येक उपदेश, संदेशातला प्रत्येक शब्द हा शब्द ना शब्द माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी, तो माझा देवाकडचा माझ्यासाठी असणारा आवाज आहे. देवानं तो आवाज दिला. देव तातडीने तुमच्याशी बोलला. कधी कधी तुम्हाला ते दुखलं गेलं, कधी कधी वाईट वाटलं, त्याच्यानं तुमचं अंतःकरण तुटलं. पण या तुटलेल्या अंतःकरणामध्ये देवाचा हेतू काय? की तुम्ही रिपेअर व्हावं, तुम्ही बदलावं, आणि तुम्ही परमेश्वराच्या प्रतिरूपाचं बनावं. असं लिहिलंय की देवानं मनुष्याला आपल्या, आता त्याला वाटतं परत तुम्ही त्याच्या प्रतिरूपाचं व्हावं, त्याच्यासारखं, अलाइक गॉड, देवासारखं तुम्ही बनावं. मग देवासारखं बनावं तर देव काय सांगतो? प्रत्येक वेळेस त्याला त्याचे गुण आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या कमतरता, मग तो काय म्हणतो? मला मॅच करा ना, मॅचिंग होऊ द्या माझ्याला. जसं हजबंड वाईफ ते एकमेकाला मॅचिंग करतात, त्यात हल्ली ती स्टाईल आहे. तिने तसं साडी घातली की त्याने, म्हणजे चांगली गोष्ट आहे बरं का, मॅचिंग करा, तुमचा आनंद आहे मला त्याच्यामध्ये. पण आम्ही एकमेकाला मॅच करतो ना. आता आमचा देव आमचा वर आहे, आणि आम्ही त्याची कोण आहोत? मग आम्हाला त्याला मॅच करावं लागणार. तुम्ही एकमेकाला पृथ्वी तलावरती मॅच करता, आता देव म्हणतो माझ्या मधून माझं मॅचिंग करावं. मग त्याच्यासारखी पवित्रता, त्याच्यासारखी शुद्धता, त्याच्यासारखं चांगुलपण, त्याच्यासारखं आणि ईर्ष्या देवाविषयी असली पाहिजे. हे सगळे गुण आम्हाला मॅच करायला पाहिजे. मग तो म्हटला मी मंदिराला पण काय करणार आहे? जसं शिलोचं केलं तसं मी तुमचं करणार आहे. का? वाचा परत ते. परमेश्वर म्हणतो तुम्ही ही सर्व कृत्य केली, हा, मी तुम्हाशी मोठ्या
निकडीनं बोलत असताना तुम्ही माझे ऐकलं नाही. मी तुम्हास हाक मारित असता तुम्ही उत्तर दिले नाही. उत्तर दिलं नाही. म्हणून ज्याला माझे नाव दिले आहे ज्याला माझं नाव दिलं आहे, व ज्यावर तुमची श्रद्धा आहे, तुमची श्रद्धा आहे, त्या या मंदिराचे मंदिराचं आणि तुम्हास आणि तुम्हास व तुमच्या पूर्वजास मी दिलेल्या या स्थळाचे शिलोचं केलं. असे करेन. पहा, शेवटी तो म्हणतो की जे तुमच्या पूर्वजांसाठी दिलेलं अभिवचन आहे, मंदिर हे तुमच्या पूर्वजांसाठी अभिवचन आहे. आणि मंदिर बांधण्यासाठी पूर्वजांनी केलेलं श्रम, त्यांनी आपल्या घरातलं, आपल्या लेकरांचं, असं आम्ही पाहतो मंदिर बांधताना त्या स्त्रियांनी, त्या पुरुषांनी आणि जेवढी होईल तेवढी मदत केली. एवढं सुंदर मंदिर बांधलं. आणि मग देव मंदिरातनं बोलायला सुरुवात केली. लोकांनी मग काय झालं, सुरुवातीला ते ऐकलं. पहिल्यांदा मंदिर बांधल्यावर ते याजकांनी सेवा करत असताना इतकं मंदिरामध्ये देवाचं वैभव, देवाचं गौरव उतरून आलं की लोक उभं राहू शकत नव्हते. याजक मंदिरात उभं राहू शकत नव्हता, सगळे खाली पडत होते, कारण परमेश्वराच्या तेजानं मंदिर भरलं. आणि ते मंदिर भरत असताना मग करूब पण तिथं आलं. करूब आल्यानंतर मंदिराचं वैभव वाढायला लागलं. परंतु त्याच्यानंतर हळूहळू लोकांमध्ये मंदिराकडे असणारं आणि त्यांची दुरावस्था, त्याने मंदिराकडे, करूबाकडे बघायचं सोडलं आणि ते फक्त याय लागले, जाय लागले. देव काय बोलतो याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. आणि शेवटी जे करूब आहे ते करूब तिथून मंदिरातल्या परमपवित्र स्थानात निघालं आणि उंबरठ्याजवळ जाऊन थांबलं. आणि लोक येत होते, ते फक्त मंदिराच्या भिंती बघत होते, पण करूब आतमध्ये नाही. मला त्या गोष्टीचा विचार करतो मी. करूब दारामध्ये, उंबरट्यामध्ये थांबलं. लोक जातात येतात, त्या करूबाकडे बघत नाही. त्या करूबाला किती वाईट वाटलं असेल, पण तरी सुद्धा करूब म्हटलं अजून पण मी वाट पाहतो. ते करूब मंदिरातनं त्या अंगणातनं निघालं, उंबरठ्यावर निघालं, अंगणामध्ये आलं. आणि अंगणात पण लोक यायला जायला लागले. त्याला करूब नको होतं, त्यांना देवाचं वचन नको होतं, त्यांना फक्त मंदिर पाहिजे होतं. मग करूब नाराज झालं आणि ते डोंगरावरती गेलं. आणि तिथं म्हटलं अरे मी तिथून बाहेर आलो, आता मंदिरात नाही. तरी सुद्धा लोक त्याच्याकडे बघायला तयार नाही. करूब निघून गेलं. आणि मग करूब निघून गेल्याबरोबर तिथं परमेश्वर एचकेलला म्हणतो हे मंदिर भ्रष्ट झालं. मग त्याने त्याची बट पकडली, परमपवित्र स्थानामध्ये त्याला नेलं. म्हटलं एचकेला आतमध्ये बघ. भिंतीच्या पलीकडे बघितलं तर सगळे सरपटणारे प्राणी, तंबूजा नावाची वासनेची मूर्ती, त्या मूर्तीची पूजा पाठीमागे चाललेली आहे. आणि एचकेलला तो म्हटलं हे मंदिर राहिलं नाही, हे मंदिर भ्रष्ट झालं. आणि आता परमेश्वर तीच गोष्ट सांगतो की पहा, हे जे मंदिर आहे हे तुमचं शरीर, याच्या आतमध्ये डोकवायचं. आता याच्या आतमध्ये कोणते सरपटणारे प्राणी आहेत? वासना आहे का? त्या मंदिराचं जे मी केलं ते मी तुमचं करेल. आणि तो म्हणतो ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे ते मी नष्ट करून टाकेल. हे परमेश्वराचं बोलणं आहे. देवाच्या बोलण्याकडे आपण कान देऊया, आपले डोळे बंद करूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण झोपूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. परमेश्वराच्या बोलण्याची ताकद समजून घेऊ. प्रारंभी देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती. देव बोलला आणि पृथ्वीला आपला आकार प्राप्त झाला. आज तुमचा बिघडलेला आकार त्याला पुन्हा प्राप्त करण्यासाठी देव बोललेला आहे. आणि नक्कीच ज्यास तुम्ही पुन्हा आपल्या घरी जाल, येताना तुमचा आकार तुम्हाला मिळणार आहे. प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवा. देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. परमेश्वर बोलतो त्या सगळं बदललं जातं. देव बोलतो ते सगळं चांगल्यासाठी बोलतो. परमेश्वर बोलला, प्रकाश चांगला आहे. आज देवाचं बोलणं याच्यातनं चांगलंच घडणार आहे. देव कधी विपरीत वाईट करत नाही. प्रभूला शरण जाऊ. एलीच्या पुत्राचं वागणं देवाला पटलं नाही. त्यानं शमूएलाशी बोलला. आपल्या पुत्राला अधमपणापासून त्याने आवरलं नाही. तो म्हटला मी याच्या संपूर्ण घराण्याचं परिपात्य करेल. आणि एलीचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. हे सर्व समर्थ देवा, नम्रतेने मी तुझ्या समोर येते प्रभूजी.
मंडळीचा याजक या नात्यानं मला ती शक्ती ताकद दे. एलीच्या पुत्राचा अधमपणा एलीनं पाहिला, परंतु त्यानं आपल्या पुत्राला आवरलं नाही. प्रार्थना करतो प्रभूजी, असंख्य एली आपली सेवा मंडळांमध्ये करत आहेत, परंतु मुलं चुकीच्या मार्गाने चालली. त्यांना मंडळी टिकून राहण्यासाठी, लोक टिकून राहण्यासाठी जे कॉम्प्रोमाइज ते करत आहे, आज तसले एली त्यांचं अंतकरण बदललं जाऊ दे या संदेशानं. आम्हाला आहे तसे लोक स्वर्गामध्ये नेता येणार नाही, त्यांचं परिवर्तन करावं लागेल. अन्यथा देव एलीशी बोलण्याच्या ऐवजी शमूएलाशी बोलतो. ही शोकांतिका या राष्ट्राची, या महाराष्ट्राची बनू नये. मंडळीतले परिवार मी तुझ्या स्वाधीन करते प्रभूजी. आज पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिली की मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे. आम्हाला माहिती तू पवित्र आहेस, तू ईर्ष्यावान देव आहे, तुला अमंगळता, अशुद्धपण पसंत नाही, म्हणून तुझं पावित्र्य जपण्यासाठी तू आम्हाला सहाय्य पुरव. आज जे लोक मोठ्या आशेनं तुझ्याकडे आलेले आहेत, त्यांचा बिघडलेला आकार तुझ्या वचनानं त्यांना प्राप्त होऊ दे. आणि हा आमचा विश्वास आहे की तू सर्व समर्थ देव आहे, तूच परत्वे दुसरा कोणी देव नाही. आम्ही कबुली देत आहोत प्रभूजी. राष्ट्रे तुझ्याकडे आकर्षित केली जाऊ दे. मोठ्या आशेनं डोळे लावून बसलेले लोक आज त्यांच्या जीवनाला एक नवीन आकार प्राप्त होऊ दे. त्यांच्या परिवारातली परिस्थिती, नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती, शरीरातली परिस्थिती बदलली जाऊ दे प्रभूजी. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या श्रेष्ठ नावाला महिमा, गौरव, आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.